नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार याची आम्ही अगदी आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा तिसरा हप्ता येण्याची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. हो मित्रांनो, आता या योजनेचा तिसरा हप्ता हा 29 सप्टेंबर रोजी दिला जाणार आहे. पण मित्रांनो, या ठिकाणी समजून घ्या की हे पैसे कशा प्रकारे दिले जाणार आहेत मित्रांनो. ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही अशा महिलांना 3 हप्ते म्हणजेच एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांना यापूर्वी 3,000 रुपये मिळाले आहेत अशा महिलांना फक्त 1,500 रुपये मिळणार आहेत मित्रांनो. पुन्हा एकदा नीट समजून घ्या की ज्या महिलांना यापूर्वी 3,000 रुपये म्हणजेच 2 हप्ते मिळालेले आहेत त्यांना फक्त या महिन्याचा 1 हप्ता म्हणजे 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना अजून एकही हप्ता मिळाला नाहीत अशा महिलांना 3 हप्ते एकत्र दिले जाणार आहेत. म्हणजे मित्रांनो, त्यांना मागील 2 महिन्यांचे आणि या चालू महिन्याचे असे मिळून एकूण 4,500 रुपये मिळणार आहेत. याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी दिली आहे मित्रांनो. आपण थेट जाऊयात ज्या ठिकाणी त्या पत्रकारांशी संवाद साधत आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम जो आहे तो येत्या 29 सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित होत आहे. याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर 24 ऑगस्टच्या नंतर आलेले अर्ज जे छाननी करून झालेले आहेत असे, आणि त्याचबरोबर सप्टेंबर महिन्याच्या साधारणपणे 20-25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील यांचे लाभ DBTच्या माध्यमातून वितरित करण्यात येतील.